बघा आता साहित्य बघून घेऊ। इथे मी ना पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, अर्ध्या वाटीला थोडं कमी खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे 2 चमचे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, 1 चमचा तीळ घेतलेली आहे। हे आता आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला लागेल 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण हे वाटण्यासाठी लागेल। चला आता हे शेंगदाणे ते भाजून घेऊ आपण। हे बघा शेंगदाणे ना छान असे खरपूस भाजू द्यायचे आहेत। मस्त भाजले गेले ना मग छान असं आपलं जे झिरकं आहे ना छान टेस्टी लागतं। मग छान भाजू देऊ आता हे। बघा आता शेंगदाणे आहेत ना छान असे भाजले गेले, तर इथे आपण खोबऱ्याचा केस पण टाकू आणि तीळ टाकून घ्यायची। हे बघा छान भाजले गेले आहे। आता मी हे काढून घेते का ताटात काढून घेतला। आता आपण हे सगळे ना थंड करून घेऊ आणि मस्तपैकी पेस्ट तयार करून घेऊ आता याची। चला आता आपण ना इथे एक वाटण करून घेऊ। त्यासाठी ना मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, इथे कोथिंबीर घेतलेली थोडीशी आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मिरच्या आहेत ना 6 घेतलेल्या आहे। जरा तिखट करायचं छान असं झणझणीत मस्त, म्हणून मी इथे 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा तोडून घ्यायच्या म्हणजे पटकन दळल्या जातात। याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, पाणी न टाकता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकलेलं। आता पाणी न टाकता असं आबडधोबड तळून घ्यायचं आपल्याला। बघा असं तळून घ्यायचं। आता हे आपण साईडला ठेवू। आता हे जे आपण भाजून घेतलेलं आहे ना तीळ, खोबरं, शेंगदाणे हे आता मिक्सरमध्ये काढून घेतलं मी आणि थोडंसं पाणी टाकून याची छान अशी मस्त बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला। हे बघा मी इथे ना 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी ना छान तडतडू द्यायची। हे बघा मोहरी छान तडतडली। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकतोय, त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकायचं, कारण इथं थोडं ना झणझणीत करते मी, त्यामुळे हिंग टाकायचं थोडंसं, थोडीशी हळद आणि हा ठेचा। हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं। तर आपण हे जे शेंगदाणे, खोबरं आणि तीळ वाटून घेतली ना याची पेस्ट टाकायची। छान आधी ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि पाणी टाकायचं आहे। हे बऱ्यापैकी पातळच असतं, जास्त घट्टही नसतं, त्यामुळे पाणी थोडं जास्त टाकलं तरी चालतं। हे बघा इथे आपलं झिरकं बनवून तयार झालेलं आहे। छान आता याला उकळी येऊ देऊ आणि मग मीठ टाकू। याला आमच्याकडे ना शेंगदाण्याचं बट्टा असंही म्हणतात नाशिक साईडला, आणि झिरकंही म्हणतात। खूप छान टेस्टी आणि चविष्ट लागतं। मस्त झणझणीत असं आपल्या इथं झिरकं बनवून तयार आहे। बघा आता इथे ना चवीनुसार मीठ टाकायचं। छान आता मस्त मिक्स करून उकळू देऊ 5 मिनिटं। हे बघा इथे आपलं झिरकं बनवून तयार आहे। मी इथे ना गॅस बंद केला। हे बघा मस्त छान असं झिरकं बनवून तयार आहे आपलं। चला आता वाढू। हे बघा मस्त गरमागरम वाफळता भात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी नाही तर मग चपाती, तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि मस्त असं कुस्करून किंवा चुरून, आम्ही याला चुरून बोलतो, चुरून असं मस्त ताव मारा। काय भारी लागतं काय सांगू, 1 नंबर। तुम्हाला हे नक्की आवडेल। आहे बघा छान झालेलं आहे। तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।